रईस सोडके असेल किंवा अनिल सोडके असतील यांची पूर्ण हिस्ट्री तुम्ही तपासली ते यांचं काम ताबे करणं, गोरगरिबांच्या जागा उभारणं आणि मशिदीची जागेवर ताबा करणं. प्रचार करून नमलात की नाही? प्रचार 15 दिवस खूप जोरदार चालू आहे. प्रचारामध्ये लोकांचा रिस्पॉन्स या पद्धतीने मिळतोय त्यामुळे थकवा अजिबात वाटत नाही. पण धावपळ तर आहे. शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचणं आणि प्रत्येकापर्यंत जाणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळं धावपळ चांगली झाली. आणि नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. आजचा पॉडकास्ट हा राजकारणासाठी नाही किंवा प्रचारासाठी सुद्धा नाही. आज आपण फक्त संवाद आणि गप्पा मारणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत मनसेचे उमेदवार, प्रभाग क्रमांक 19 मधले कोंढवा कौसरबाग या प्रभागाचे उमेदवार मनसेचे श्री साईनाथ बाबा सर. नमस्ते सर. प्रचार करून नमलात की नाही? प्रचार 15 दिवस खूप जोरदार चालू आहे. प्रचारामध्ये लोकांचा रिस्पॉन्स ज्या पद्धतीने मिळतोय त्यामुळे थकवा अजिबात वाटत नाही. पण धावपळ तर आहे. शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकापर्यंत पोहोचणं आणि प्रत्येकापर्यंत जाणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळं धावपळ चांगली झाली आणि अजूनही उद्या 6 वाजेपर्यंत खूप जोरदार काम चालू आहे. खूप छान. दादा, कसा प्रचाराला फिरताना कसा रिस्पॉन्स होता? कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभागामध्ये ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये मी काम केलंय त्या कामाचा झंझावात पाहून खर तर सर्वच धर्मीय लोक, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सर्व जाती धर्माची लोक एवढा रिस्पॉन्स देत आहेत म्हणजे प्रत्येकाला वाटतं की साईनाथ बाबर हा चांगला कार्यकर्ता आहे, चांगल्या पद्धतीचा विकास करू शकतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट कोंढव्यासाठी हवी ते साईनाथ बाबर करू शकतो या पद्धतीचा विश्वास नागरिकांमध्ये आहे आणि लोक त्या पद्धतीने मला रिस्पॉन्स करतात. आणि त्याचबरोबर आम्ही सर्व म्हणजे संपूर्ण पॅनल आमचा त्यासाठी नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे की विकास करणारी लोक आहेत. त्यामुळं लोकांमध्ये रिस्पॉन्स खूप चांगला आहे. खूप छान. दादा, पण एखादं म्हणजे राजकारणामध्ये एखाद्या मुद्द्यावर भूमिका घेतली तर ती लोकांपर्यंत कधी कधी वेगळ्या अर्थाने पोहोचते. पण राजकारणाच्या पलीकडे तुम्ही स्वतःला काय मानता, म्हणजे नेता, कार्यकर्ता की समाजाचा एक घटक? मी तर आता जवळपास 10 वर्ष या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो. काम करत असता एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला तरी समजतो. कारण मग आपण जर नेता समजलो तर मला वाटतं सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आपल्याला कळणार नाही आणि सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून समजलं त्यामुळे लोकांना वाटतं की आपल्या घरातला आहे. ज्या पद्धतीने मी आता फिरतोय ना, प्रत्येक जण मला म्हणतो, प्रत्येक माता भगिनी असेल, प्रत्येक ज्येष्ठ असेल, पुरुष मंडळी असेल, प्रत्येक जणांना वाटतं की आपल्या घरातला उमेदवार उभा आहे. प्रत्येक जण आदराने बोलवतोय, प्रत्येक जण म्हणजे खूप मदत करण्याच्या इच्छेने धावपळ करतोय. त्यामुळं मला वाटतं की मी सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता आहे आणि भविष्यात सुद्धा असंच राहायला मला आवडेल. खूप छान. म्हणजे लोकांना आणि जनतेला खरं तर पद महत्वाचं नसतं. पद हे नंतर येतं. पहिले माणूस बघतात आणि नंतर पद येतं. दादा, माझा पुढचा प्रश्न असा आहे, मनसेचा उल्लेख झाला की लोकांच्या मनामध्ये ठाम भूमिका येते, कधी कधी गैरसमजही तयार होतात. तुमच्यामध्ये मनसेचा मूळ विचार सामाजिक ऐक्याबाबत नेमका काय सांगतो? मनसे म्हणजे मला तर वाटतं की आम्ही गोरगरिबांना मदत करणारी संघटना आहे. ज्या ठिकाणी हात जोडून काम होत नाही त्या ठिकाणी हात सोडून काम करावं लागतं, ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. मला वाटतं की आम्ही बऱ्याच ठिकाणी निवेदन देतो, बऱ्याच ठिकाणी पत्र देतो, बऱ्याच ठिकाणी हात जोडून सुद्धा जातो. पण बरेचसे अधिकारी, पदाधिकारी हे गेंड्याच्या गातडीचे असतात. मग त्यावेळेस आम्हाला वाटतं की यांना विनंतीची भाषा कळत नाही, त्यांना हात जोडूनची भाषा कळत नाही. मग त्यांना मनसेचा खळखटाक कळतो आणि ते कळालं की मला वाटतं कामाची पद्धत ही असली की लवकर काम होतं. म्हणजे साम दाम दंड भेद सगळे नाही, साम दाम दंड भेद नाही म्हणतायत. आपल्याला वाटतं पहिली विनंती केली पाहिजे. विनंती केल्यानंतर त्यांनी मला वाटतं की गोरगरिबांची कामं केली पाहिजे आणि कामं होत नसतील
तर मनसे स्टाईल आहेच. माझ्या जवळपास 26-27 केसेस आहेत, फक्त लोकांच्या आंदोलनाचे आहेत. त्यामुळं केसेसची भीती कधी वाटली नाही. मी गोरगरिबांच्या लढ्यासाठी कायम केसेस घेत आलोय, त्यामुळं केसेसची भीती नाही वाटत. पण लोकांची कामं होणं आणि लोकांसाठी काम झाल्यानंतर मिळणारं समाधान आहे ते खूप महत्वाचं असतं, आणि त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहतो. आणि मनसेचं सामाजिक ऐक्य जे आहे त्याबाबत कसे विचार आहे? बऱ्याच वेळा लोकांमध्ये असं वाटतं की मनसे हे हिंदुत्ववादी पक्ष आहे. हिंदुत्व जरी असलं तरी पण हिंदुत्व हे सर्व समाजाला समावेशक असलं पाहिजे. प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे आणि प्रत्येक धर्माला सोबत घेऊन चाललं पाहिजे. मला वाटतं की मला निवडून देणारा हा कुठला तरी विशिष्ट एका समाजाचा माणूस नाही, तो सर्व समाजाचा माणूस आहे. आणि प्रत्येक जण ज्यावेळेस आपल्याकडे एक अपेक्षित येतो त्याचं काम झालं पाहिजे, हेच आपलं ऐक्य आहे. आणि हेच संघटनेचं मूळ आहे की तुम्ही गोरगरिबांची मदत करा, सर्वसामान्य लोकांची मदत करा, कामं करा. आणि जन्मत मग लोक निवडणुकीच्या वेळेस ऑटोमॅटिक देतात आपल्याला. जी आत्ताची परिस्थिती आहे, मला वाटतं की मी 8-9 वर्ष जे केलेले कष्ट आहेत प्रत्येकाच्या अडचणीला उभा राहिलं, त्यामुळे लोकांमध्येच वाटतं की नाही आपल्या कुटुंबातला माणूस आहे आणि कुटुंबातला व्यक्ती उभा आहे, त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे माझा, आमदार निवडणुकीच्या काळामध्ये मशिदीवरील भोंगा या मुद्द्यावर तुमची भूमिका समोर आली. त्या भूमिकेमुळे विशिष्ट समाजात नाराजी निर्माण झाली. या मंचावरून तुम्ही त्या समाजाला काय थेट सांगू शकाल? नाही, विधानसभेच्या वेळेस माझी भूमिका समोर आली असं कुठेही नाही. मला वाटतं की मला कोंढव्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी निवडून दिले. निवडून देत असताना प्रत्येक समाजाला समावेशक असं काम साईनाथ बाबरने केलेले. जर साईनाथ बाबर जातीवादी असता तर ख्वाजा गरीब नवाज दवाखाना बनवला असता. साईनाथ बाबर जातीवादी असता तर नूरानी कब्रस्तान बनवलं नसतं. साईनाथ बाबर कुठेतरी जातीवादी असतात तर मला वाटतं की जे आव्हान हॉल बनवलाय तो बनवला असता. आणि साईनाथ बाबर जातीवादी असतात तर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने शाळा बनवली असते. आजपर्यंत कोंढव्याच्या इतिहासामध्ये जेवढे प्रकल्प बनवले तेवढे प्रकल्प फक्त सर्व समाजसेवक यांच्या नावाने बनवले. साईनाथ बाबर यांच्या कुटुंबातल्या एका सुद्धा व्यक्तीचं नाव दिलं नाही. त्यामुळे हा प्रश्न येत नाही की कुठेतरी विधानसभेच्या वेळेस भोंग्याचा मुद्दा आला, असा आला नाही. तो पूर्वीपासून माझं एकच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता त्यावर राजसाहेबांनी भूमिका घेतली होती आणि तो मुद्दा आता मला वाटतं की विरोधक समोर आणतात ते. पण तो मुद्दा लोकांच्या कोंढव्या भागातील मुस्लिम समाजाच्या मनातून गेलेला आहे. त्यांना वाटतं की विकास झाला पाहिजे, ही निवडणूक विकासाची आहे आणि विकासाच्या निवडणुकीला हे कुठेतरी दिशाभूल करतात आहे. कारण एवढंच याला की यांच्याकडे दाखवायला काम नाही. यांनी मागच्या 8 वर्षामध्ये कोंढव्यात कुठलंही काम केलं नाही. काम न केल्यामुळे यांना काय दाखवायचं, तर फक्त साईनाथ बाबरचा भोंगा याच्या पलीकडे दुसरं कुठलंही काम त्यांच्याकडे नाही. मी आज पण त्यांना चॅलेंज करतो की कामाच्या याच्यावर कधी पण बोलायला बसा, मी त्यांच्या समोर बसायला तयार आहे. मी कोंढव्यात जो विकास केला त्यातला 10% विकास सुद्धा त्यांनी केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम समाज माझ्या सोबत. त्यामुळे कामाच्या बाबतीत त्यांना माहिती काय करू शकत नाही. त्यामुळे मग भोंग्याचा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने आणायचा. पूर्वी लोकांना सांगत होते की साईनाथ बाबरने मशिदीवरचे भोंगे उतरवले. मी ज्यावेळेस तुमच्याच माध्यमातून पॉडकास्ट मधून ज्यावेळेस लोकांना आव्हान केलं, आजपर्यंत कोणी समोर आलं नाही. जर असं कोणी असतं तर एक तरी व्यक्ती आला असता ना. तर मला वाटतं की हे फक्त लोकांची, माझ्या मुस्लिम बांधवाची दिशाभूल करतात. त्यामुळे असं कुठेही नाही. आज काम करत असताना सर्व समाजाला समावेशक असं काम साईनाथ बाबर उभं करतो. अगदी सडेतोडपणे आपली भूमिका त्यांनी ठाम मांडलेली आहे. साहेब, हा मुद्दा धर्मविरोधी नव्हता, हा नियम आणि आवाजाच्या मर्यादांबाबत होता असं तुमचं म्हणणं आहे आणि ओव्हरऑल ते क्लिअर पण आहे. पण लोकांना तसं वाटलं नाही. आज मागे वळून पाहताना तुम्हाला वाटतं का की संवादात काही कमी पडलं जर आणि गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही कसं मत मांडणार? 100% ज्यावेळेस हे आंदोलन झालं किंवा ह्या विषयावर आवाज उठवला त्यावेळेस माझा आणि मुस्लिम समाजाचा संवाद थोडा कमी पडला. मी खरं तर त्याबद्दल मुस्लिम समाजाची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. आणि मला वाटतं की मी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे होतं, त्यावेळेस लोकांना समजून सांगायला पाहिजे होतं. पण आज ज्या परिस्थितीमध्ये लोकांना कळालं की साईनाथ बाबर काय किंवा साईनाथ बाबरच्या
मुस्लिम समाजाबद्दलचं काय मत आहे ते लोकांपर्यंत आज पोहोचतंय. आणि लोक आज खरं ज्या पद्धतीने माझा मुस्लिम समाज मला रिस्पॉन्स देतोय, लोकांना वाटतं की हा काम करणार. त्यामुळं आजपर्यंतच्या परिस्थितीमध्ये मंदिर असो किंवा मशीद असो, कुठलंही काम असलं तर पहिला फोन असा सायनात वापरला असतो की आमच्या मंदिरामध्ये ही अडचण झालेली, आमच्या मशिदीमध्ये कुठेतरी पाणी तुंबलेले, सायनात लोक पाठव, काम करून घ्यायचं. म्हणजे मला वाटतं की ते ज्यावेळेस बोलवतात त्यावेळेस त्यांचा एक विश्वास असतो आणि त्या पद्धतीने लोक मला बोलवत असतात. खूप छान. महाराष्ट्राची ओळख खरं तर संतांची, समतेची आहे. राजकारणामध्ये आता हल्ली धर्माचा वापर वाढतो असं वाटतंय, तर तुमच्या मते नेत्याची भूमिका याच्यावर काय असेल? खरं तर मागच्या 10-15 वर्षामध्ये जाती धर्मावर होणारं मतदान किंवा जाती धर्मावर लोकांची दिशाभूल करतात, हे भारतीय जनता पक्षाचं 2014 पासून ज्या पद्धतीने लोकांसमोर आलेलं आहे. मला वाटतं त्या दिवसापासून हिंदू मुस्लिम असेल किंवा मग हिंदू मध्ये आलं तर मग मराठा ओबीसी असेल, मग मराठा दलित असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करायची, दिशाभूल करून लोकांची मतं मिळवायची. हे भारतीय जनता पक्षाने मागच्या 15 वर्षामध्ये लोकांमध्ये पेरलंय. आज प्रत्येक जण एकमेकांकडे जातीने पाहतोय. मला वाटतं की हे चुकीचं आहे. आपण माणूस आहोत, माणसासारखं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांच्या अडचणी समजून त्यावर काम केलं पाहिजे. त्यामुळे जातीपातीला माझ्याकडे तरी धारा नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सर्व समाजाला घेऊन मी काम करतो. त्यामुळं माझ्याकडे कधी तुम्हाला माणूस भेटणार नाही की साईनाथ बाबरकडे एखादा विशिष्ट समाजाचा माणूस गेला आणि त्याचं काम झालं. मला वाटतं की माझ्याकडे आल्यानंतर तो कोंढव्यातील नागरिक आहे, त्याचं काम आम्ही करत असतो आणि त्या पद्धतीने लोक आम्हाला आज मदत करतात. पाहत आहात तुम्ही, सर्व धर्म समावेशक, सर्व समाज समावेशक असं आपल्या पुढे अशी व्यक्ती बसलेली आहे. दादा, माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, जर तुम्ही आता प्रचार केले आहेत, तुम्हाला समस्या पण कळलेल्या आहेत आणि इव्हन तुम्ही लास्ट टर्म मध्ये पण नगरसेवक होता, तर यामध्ये असं तुमचं कोणतं काम राहून गेलंय ते तुम्हाला आता अर्जंट बेसिसवर करावं असं वाटतंय? मला वाटतं की कोंढव्यासाठी महत्वाचा आता ट्रॅफिकचा मुद्दा आहे. ट्रॅफिक वर खूप सारं काम करण्यासारखं आहे. मी मागच्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी डीपी रस्ते असतील ते बनवण्याचं काम मी हाती घेतलं होतं. बऱ्याच ठिकाणी बजेट येतं, पैसे येतात, पण जागेचा ताबा मिळत नाही आणि ताबा मिळवण्यासाठी खूप झगडावं लागतं आणि बऱ्याच वेळा गोरगरिबांची घरं असतात. आता शिवनेनगर मधला जो डीपी रस्ता आहे त्यावर जवळपास 100-150 लोकांची गोरगरिबांची घरं. आम्हाला वाटतं डीपी रस्ता आला पाहिजे, पण डीपी रस्ता होत असताना गोरगरिबांना घरही मिळाली पाहिजे. त्या गोरगरिबांना ताबडतोब घरं देऊन महानगरपालिकेने तो रस्ता मोकळा करून घेतला पाहिजे. आम्हाला वाटतं की ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे नियम काही ठिकाणी शिथिल करून ज्या डीपी रस्त्यावर मोकळी जागा आहे ती ताबडतोब ताब्यात घेऊन त्यावर रस्ते झाले पाहिजे. पर्यायी रस्ते एकदा मोकळे झाले की भविष्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिकचा मुद्दा राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला ज्योती हॉटेल चौक ते मिठानगर या पट्ट्यामध्ये तुम्हाला फ्लायओव्हर करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोंढव्यामध्ये होणारं ट्रॅफिक बरंचस मोकळं होऊ शकतं. त्याचबरोबर इतर ठिकाणी पर्यायी रस्ते कुठं कुठं मिळतात, पर्यायी रस्ते आखले पाहिजेत. सर्व नंबर 42-43 ग्रीन पार्क, अशरफनगर त्या भागामध्ये पर्यायी रस्ते आखले पाहिजेत. माझ्या डोक्यामध्ये त्याचे प्लॅनिंग सुद्धा आहेत की कशा पद्धतीने आपण पर्यायी रस्ते देऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये मी काम करणार आहे. त्याचबरोबर मग पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. पार्किंगसाठी लोकांना रोडवर गाड्या लावून लागतात, त्यासाठी कुठेतरी पार्किंग प्लाझा झाला पाहिजे. त्याबरोबर माझ्या मुस्लिम बांधवांच्या अशरफनगर, ग्रीन पार्क त्या भागामध्ये एखादी ई लर्निंगची शाळा आली पाहिजे. आज शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिक्षण, मुलांना एज्युकेशन मिळालं तर त्या ठिकाणी 100% येणाऱ्या काळामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. परत पुणे महानगरपालिकेची कॉलेजची मंजुरी मी मिळवलेली, येणाऱ्या काळामध्ये ते कॉलेज सुरू करायचं, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा माझं काम सुरू आहे. त्याचबरोबर 24/7 टाक्या बांधलेल्या आहेत, त्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यांचं पाणी सुरू करायचं. म्हणजे एक ना अनेक प्रश्न कोणत्या भागातले भविष्य काळात सोडवायचे आहेत. त्याचबरोबर मागच्या 10-12 वर्षामध्ये
10 वर्षात मी नगरसेवक असताना बरेचसे प्रकल्प सुरू केले ना, म्हणजे जे प्रकल्प बऱ्याच वर्ष रखडले होते ते प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये लुलागर चौकातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं उड्डाण पूल असेल, फायर ब्रिगेडचं स्टेशन असेल, राजाभाऊ लोणकर यांच्या नावाने ई-लर्निंगची शाळा असेल, महात्मा फुलेंच्या नावाने बॅडमिंटन हॉल असेल, शिवनेनगर मध्ये जवळपास 70 लाख लिटरच्या पाण्याची टाकी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बनवलेला बहुउद्देशीय हॉल असेल, शिवनेरीमध्ये दवाखाना असेल, त्याचबरोबर मदर टेरेसांच्या नावाने बनवलेली अभ्यासिका असेल, बाबूराव लिंबोरेंच्या नावाने असेल डायलिसिस सेंटर बनवलेले. मला वाटतं की मुस्लिम बांधवांसाठी ख्वाजा गरीब नवाज दवाखाना बनवलाय, नूरानी कब्रस्तान आहे, त्याचबरोबर मौलाना अबुल कलाम आझाद शाळा आहे, परत अबू हनीफा पहाड आहे. म्हणजे मोजायला गेलं तर खूप वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये. हा याला विकास म्हणतात, ह्याला काम म्हणतात, ह्याला उत्तर विरोधकांकडे काहीच नाही, ह्याला चॅलेंज करू शकत नाही. मग ह्याला कुठं अडकवायचा, तर मग त्याला भोंगा टाकायचा, ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. म्हणजे बऱ्याच त्यांच्या समोर म्हणजे एवढी मोठी भिंत उभी की त्यांना बऱ्याच वेळा प्रयत्न करायला लागतो की ह्याला काय करणार. मुस्लिम समाजाचं पण म्हणतात तिथे त्याच्या कामाबद्दल बोला तुम्ही, त्यामुळे कामावर कोण बोलत नाही, फक्त याच्यावर बोलतात. मला वाटतं हे भविष्यामध्ये झालं पाहिजे. डेव्हलपमेंट कोणाची झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंटवरच चर्चा झाली पाहिजे. मी कधी तयार आहे डेव्हलपमेंटवर बोलायला, आणि आपण कधी डिबेट लावा, मी त्यावेळेस हजर. मस्त. पुढचा प्रश्न असा आहे, एकदम म्हणजे आता कोंढव्यामध्ये युवकांसाठी तुमचा पुढचा प्लॅन काय असणार? खरं तर युवकांसाठी येणाऱ्या काळामध्ये कोंढवा भागामध्ये जे नशेचं साहित्य विकलं जातं त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. 2013 मध्ये कोंढवामध्ये दारूचं एक दुकान सुरू झालं. मीठानगर भागामध्ये कोणार्क मॉल मध्ये दारूचं दुकान सुरू झालं. त्या दारूचं दुकान मी तिसऱ्या दिवशी फोडून बंद केलं. दुकानातल्या सर्व दारूच्या बाटल्या रस्त्यावर टाकल्या होत्या. मला वाटतं की त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं नशेचे वस्तू मिळतात, मेडिकल असेल, इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असतील, तर त्याच्यावर 100% मनसे स्टाईलच आंदोलन झालं पाहिजे किंवा मनसे स्टाईलच त्याचं कळकाट्याक झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीने केलं तरच आपला कोंढवा नशामुक्त होऊ शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी चांगले शाळा असेल, चांगलं कॉलेज असेल ते उभं राहणं गरजेचं आहे. चांगला रोजगार मिळणं गरजेचं आहे. मला वाटतं की चांगल्या पद्धतीने रोजगार जर मिळाला तर भविष्य काळामध्ये चांगलं काम या भागामध्ये उभं राहू शकतं आणि आपला युवक हा चांगल्या पद्धतीने लोकांसमोर जाऊ शकतो. खूप सुंदर जे विचार आहेत आणि जे कन्सेप्ट आहे ते एकदम क्लिअर, निर्भीड आणि स्पष्ट, आणि विजन्स पण खूप पुढच्या 5 वर्ष पण तुम्हाला कमी पडतील असं तुमच्या विजन्स मधनं जाणवत आहे. पुढचा प्रश्न असा आहे, महिला सुरक्षितता हा मोठा प्रश्न आता खूप जास्त दिसत आहे कोंढव्यामध्ये, तर त्यावर कसं असणार आहे विजन्स? महिला सुरक्षेवर मला वाटतं की कोंढवा भागामध्ये विविध ठिकाणी पोलीस चौकी होणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे. पुणे महानगरपालिकेची पहिली शाळा मी अशी बनवली होती ज्यामध्ये 75 कॅमेरे मी लावले होते. 75 कॅमेरे असे लावले होते की त्या कॅमेऱ्याचं जे एक्सेस पालकांना दिला होता की तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही तुमच्या मुली असतील किंवा तुमचे मुलं असतील ते त्या ठिकाणून पहा. मला वाटतं की त्यामध्ये मला एवढा फायदा आला की शिक्षक सुद्धा त्या वर्गात बसून राहायचे आणि मुलांवर सुद्धा लक्ष राहायचं. लहान लहान मुली त्यामुळे सुरक्षित झाल्या. रस्त्यावर सुद्धा त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये झालं पाहिजे. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवत असताना त्याच्यावर लक्ष पण राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यासाठी कुठे एखाद्या ठिकाणी सेंट्रलाइज तुमचा चांगला कॅमेऱ्याचं एकत्र कुठेतरी पाहण्याची जागा मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये काम होणं गरजेचं आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा कराटेचे क्लासेस असतील, लाठीकाठी असेल, हे सुद्धा शिकवलं पाहिजे, जेणेकरून या महिलांना कुठेही भीती न वाटता रात्री 12 वाजता जरी बाहेर पडली तर 2-2 हात करण्याची तयारी त्या माझ्या महिलेची झाली पाहिजे, माझ्या माता भगिनींची झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ट्रेनिंग
आपण देणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीने पुढे जाणार. आणि स्किल डेव्हलपमेंट, रोजगार याच्याविषयी काय तुमचा प्लॅन असेल? स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार यावर मी मागच्या 2 वर्षापासून लाईट हाऊस प्रकल्प सुरू केला. अच्छा. लाईट हाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून आज जवळपास शेकडो विद्यार्थी माझे इथं जे तयार झाले. त्यामध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लरचे क्लासेस शिकवले जातात, महिलांसाठी विणकाम शिकवलं जातं, महिलांसाठी शिलाई काम शिकवलं जातं. महिलांना ज्या पद्धतीने रोजगार देत आहेत त्याचं ट्रेनिंग मी त्या ठिकाणी जवळपास 35 ट्रेनिंग आहे की ते आम्ही त्या ठिकाणी मोफत देतो. त्याचबरोबर मुलांसाठी तुम्ही इंटरव्ह्यूला कशा पद्धतीने गेलं पाहिजे, इंटरव्ह्यूला जात असताना तुम्हाला कुठले कुठले प्रश्न विचारले जातात, तुम्ही कशा पद्धतीने कोणती कपडे घालून तुम्ही इंटरव्ह्यूला गेले पाहिजेत, या पर्सनल डेव्हलपमेंटच्या सुद्धा गोष्टी त्यामध्ये शिकवल्या जातात. गेले 2 वर्ष आम्ही तेव्हा काम करतोय. लाईट हाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून ते लोकांसमोर ठेवलेले आणि तेव्हा खूप चांगलं काम, शेकडो विद्यार्थी त्यात आमचे ट्रेन झाले. मस्त. खरंच म्हणजे आता तर 5 वर्ष नक्कीच कमी पडतील तुम्हाला, आणखीन 5 वर्षांची पुढच्या पण गरज लागेलच. आता एक जातात आपण छोटासा एक हे करूयात, मला फक्त एका शब्दात उत्तर द्याल तुम्ही. कोणाचा विश्वास तुटला असेल तर तो परत मिळवण्यासाठी पहिलं पाऊल काय असेल? त्याची माफी मागणे. नेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून तुम्हाला सर्वात जास्त काय दुखवतं? गोरगरिबांची व्यथा. या भागात सर्व धर्म एकत्र राहतात हे दृश्य पाहून तुमच्या मनात काय भावना येते? अभिमान वाटतो. ग्रेट. जाता जाता जनतेला काय संदेश द्याल? उद्या मतदान आहे. कोंढवा खुर्द कौसरबाग भागातील जनतेला एक आव्हान करेल. कोंढवा खुर्द कौसरबाग भागातील जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जागृत राहून मतदान करणं गरजेचं आहे, मतदानाला जाणं गरजेचं आहे. जात असताना आपण कोणत्या व्यक्तीला मतदान करतोय हे खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला वाटतं की एखादा व्यक्ती डेव्हलपमेंट करू शकतो आणि डेव्हलपमेंट या भागाची होणं गरजेचं आहे, सर्वसामान्य मुलांना रोजगार देऊ शकतो, कच्च्या बच्चांना चांगली शाळा देऊ शकतो, आपल्या भागात चांगला दवाखाना उभारू शकतो, अशा व्यक्तीला आपण येणाऱ्या काळामध्ये मतदान करावं. मी स्वतः या भागात उमेदवार म्हणून काम करतोय. आपण सर्वांनी या भागामध्ये मतदानाला जात असताना चांगलं काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याला 4 मतदान करायचे आहेत. अ गटातून आपल्याला एक व्यक्ती निवडायचा आहे, ब गटातून एक व्यक्ती निवडायचा आहे, क गटातून एक व्यक्ती निवडायचा आहे आणि ड गटातून एक व्यक्ती निवडायचा आहे. हे निवडल्यानंतरच तुमचं मतदान पूर्ण होणार आहे. तुम्ही 4ही बटन दाबत नाही तोपर्यंत तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. आणि कोंढवा भागातील नागरिकांना विनंती करेल की योग्य व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहून मतदानाला जावं आणि भरघोस मताने येणाऱ्या जो चांगला उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभं राहावं. एक आणखीन एक प्रश्न आहे. आता या प्रभागामधून एक उमेदवार अशी व्यक्ती आहे ज्यांनी मस्जिदीच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. रहीस सोनके असं उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे. तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? म्हणजे अशा उमेदवाराला तिकीट दिलं हे योग्य आहे का? आणि अशी व्यक्ती नगरसेवक म्हणून येणं कसं काय? रईस सोडके असतील किंवा अनिल सोडके असतील यांची पूर्ण हिस्ट्री तुम्ही तपासली, ते यांचं काम ताबे करणं, गोरगरिबांच्या जागात उभारणं आणि मशिदीची जागेवर ताबा करणं म्हणजे मला वाटतं मुस्लिम समाजामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे अल्लाचं घर. आणि हे अल्लाच्या घरावर ताबा मारतात. एवढे म्हणजे विचित्र पद्धतीचे हे लोक आहेत. कौसरबाग मशिदीच्या शेजारची ओपन स्पेसची जागा तिथे सुद्धा ताबा त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट माहित नसेल की गगन एमराल्ड सोसायटीच्या ठिकाणी होणाऱ्या मशिदीच्या जागेवर सुद्धा या लोकांनी ताबा केला होता. मला वाटतं की ज्या पद्धतीने यांना भस्म्या रोग झालेला आहे की गोरगरिबांची जागा असेल किंवा धर्माची जागा असेल, माझ्या मुस्लिम बांधवाची जागा असेल, की लुट्टेचं काम या सोडके बंधूंनी केलेले. यांना विकास कामं करायची नाहीत, यांना या भागाची डेव्हलपमेंट करायची नाही. यांना जर कामं करायची असती तर यांनी या भागामध्ये वेगवेगळे डेव्हलपमेंट आणले असते. पण यांनी मागच्या 7-8 वर्षामध्ये एक साधी मुतारी सुद्धा बांधली नाही. यांना फक्त पैसे हवेत, वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कसे मिळतील त्या दृष्टिकोनाने यांनी ताबे मारण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं की वेगवेगळे व्हिडिओ बनवून हे सोशल मीडियावर सुद्धा टाकतात.
कारण यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही. यांच्याकडे जर काम असतं ना दाखवण्यासारखं, कधी पण आज पण मी या ठिकाणी या सोडके फॅमिलीला चॅलेंज देतो, यांनी कामाच्या बाबतीत साईनाथ बाबरशी कधी बोलावं, यांनी काम दाखवावं, त्यांचं काम दाखवावं, माझं काम पाहावं. आणि काम दाखवल्यानंतर सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांनी त्या ठिकाणी ठरवावं की साईनाथ बाबर काम करू शकतो का रईस सोडके काम करू शकतो. यांना फक्त पैसे कमवायच्या, यांना मुस्लिम समाजाच्या मशिदींच्या जागा सगळे म्हणजे ताबे करायच्या, त्या दृष्टिकोनातून हे लोक काम करतात. मला वाटतं यांच्यासारखे नीच लोक या कोंड्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पाहिलं तुम्ही किती निर्भीड आणि सडेतोड बोल दादांचं आहे, आणि जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्ही मतदान करताना योग्य व्यक्तीला, योग्य सगळी परिस्थिती, मागची बॅकग्राऊंड सगळं बघून मतदान योग्य त्या व्यक्तीला करा. धन्यवाद सर, खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी पुणे लोक कडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही अशाच मुलाखती पाहण्यासाठी, राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.